येशूला धरून कोणी दिलं? कुठला व्यक्ती होता? चला, इसाकाला फसवलं कोणी? आंधळा झाला त्यावेळेस, म्हातारा झाला त्यावेळेस पोरांनी फसवलं, बायकोनी फसवलं. चल, दोघांनी फसवले, पण कुठले ते? मायलेक कुठले आले? चला, याकोबाकडे जा. याकोबाला पण फसवलं लग्नाच्या वेळेला. कोणी फसवलं? अशी किती उदाहरण तुम्ही घ्या. घरातच चुना लावणारे, ते व्यवहाराच्या बाबतीत असू द्या, नाहीतर कशाच्या बाबतीत, लग्न मोडण्याच्या बाबतीत असू द्या, घरातून प्रोग्राम. बायबल तेच आम्हाला या ठिकाणी शिकवतं. आणि मग आपण काय करतो या ठिकाणी? जर आहारोनाच्या जीवनात पेपर आले, एक्झाम आले, लोक विरोधात गेले, त्यावेळेस आपण आपल्या विरुद्ध ज्यावेळेस लोक जातो त्यावेळेस आपण काय करतो? आहारोन पण एक मनुष्य होता, मोशे पण एक वेळेस मनुष्य होता. त्यावेळेस तो परीक्षात गेला, संकटात गेला, पण त्याने संयम धरला. लक्षात ठेवा, धीर धरला, धीर धरला, संयम धरला दोघा जणांनी. आणि तुम्ही आम्ही पाहतो त्या विरोधी लोकांना त्यांनी उत्तर दिले नाही. आमची जी भाषा आहे ना, समोरचा माणूस बोलतोय ना बोलतो, आमची जी प्रगी फाटक्यान त्याला आग लावून देणार, पुढचा शब्द बोलून मोकळी. जी बायबल मध्ये लिहिलंय जी भाषीच आहे, आग लावी. थांबा, गडबड करू नका, वाट पाहत होती. देवाला उत्तर देऊ द्या, देवाला आपले प्रश्न सॉल्व करू द्या. आपल्या विरुद्ध उभे राहतात लोक, राहू द्या लोक उभे राहिले तर. पण जर देवाने आमची निवड केलेली आहे, देवाने आमच्या बाजूने निकाल लावला पाहिजे, यावरती अपेक्षा ठेवा. येशू मसीह की बोला सर, येशू मसीह की. शैतान तुमको डराएगा, आनंद समझो, शैतान हमको डराएगा, आनंद समझो, आनंद समझो, आनंद समझो, आनंद समझो, आनंद समझो. है ना? परीक्षा येतात पण शक्तीच्या पलीकडे येत नाही. देवाला माहित आहे तुमची परीक्षा किती घ्यायची लोकांकडून, आणि लोक किती परीक्षा घेणार आहेत, देव तुम्हाला किती सहन करण्याची स्टॅमिना, शक्ती देणार आहे तुम्हाला, आणि मला ठाऊक आहे. येशू प्रभू की. मग पुढे लिहिलं आहे की